पेण नगरपालिकेच्या आज झालेल्या विशेष समित्यांच्या निवडणुकीत महिलांना अधिक संधी देत यातील 5 विशेष समित्यांपैकी 4 महिला विराजमान झालेल्या आहेत। नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला बहुमत मिळून त्यांनी सत्ता स्थापन केली। मात्र जवळपास 2 महिने उलटून गेले तरीही विशेष समित्यांच्या निवडणुका होत नसल्याने अनेकांकडून नाराजीचा सूर उमटत होता। अखेर आज या विशेष समितीच्या निवडणुकांना मुहूर्त मिळाला असून निवडणूक पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडणुकांमध्ये महिला व बाल विकास समिती सभापतीपदी कलावती पाटील, क्रीडा व शिक्षण समिती सभापतीपदी आफरीन अकबारे, सार्वजनिक बांधकाम व नियोजन समिती सभापतीपदी स्मिता माली, कर व शुल्क समिती सभापतीपदी सुनीता जोशी या 4 महिला विराजमान झाल्या आहेत। तर पाणीपुरवठा व जलनिसारण समितीवर आनंद जाधव या सर्वांची एकमताने निवड करण्यात आली आहे। त्यामुळे नगरपालिकेच्या विशेष समित्यांवर महिला राज आले आहे। यावेळी पीठासन तथा नगराध्यक्ष प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्यासह नगरसेवक, शासकीय कर्मचारी तसेच कार्यकर्ते यांनी नवनिर्वाचित सभापती यांना शुभेच्छा दिल्या। नमस्कार, मी प्रीतम पाटील, नगराध्यक्ष पेण नगर परिषद। आज पेण नगर परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुका पूर्ण झाल्यात। यामध्ये करशुल्क समिती सभापती, बांधकाम समिती सभापती, पाणी पुरवठा समिती सभापती, महिला बाल कल्याण समिती सभापती आणि एक नवीन समिती जी आम्ही गठीत केली आहे ती क्रीडा शिक्षण समिती सभापती, या 5 सभापतींची निवड करण्यात आली। यामध्ये महिला व बाल कल्याण समिती सभापतीसाठी श्रीमती कलावती शशिकांत पाटील यांची सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे। त्यानंतर बांधकाम समिती सभापतीसाठी स्मिता माळी यांची सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे। पाणी पुरवठा समिती सभापतीसाठी आनंद जाधव यांची सभापती म्हणून निवड जाहीर करण्यात आली आहे। क्रीडा शिक्षण समिती सभापतीसाठी आफरीन अकबारे यांची सभापती म्हणून निवड जाहीर करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे उपाध्यक्ष हे आरोग्य आणि पाणी पुरवठा या समितीचे पदसिद्ध सभापती असतात। त्याचप्रमाणे करशुल्क समिती सभापतीसाठी सुनीता जोशी यांची सभापती म्हणून निवड जाहीर करण्यात आली आहे। स्टँडिंग कमिटीसाठी नामनिर्देशित सदस्य म्हणून गटनेते अनिरुद्ध दादा पाटील यांची निवड करण्यात आली आहे। अशा प्रकारे 5 सभापती, उपाध्यक्ष हे 6वे सभापती, नामनिर्देशित सदस्य म्हणून 7वे गटनेते आणि 8वे नगराध्यक्ष या स्टँडिंग समितीच्या सभापती असतात। त्याच्यामुळे या सर्व निवड आज जाहीर करण्यात आल्यात। मला खात्री आहे की आम्ही निवडून दिलेले, आज निवड झालेले सर्व सभापती त्यांच्या विभागाचं चांगल्या पद्धतीने काम करतील। पेण शहरातील माझ्या मायबाप जनतेने जो विश्वास आमच्यावर दाखवलाय आणि भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे आम्ही सर्वही उमेदवार जे निवडून दिलेत त्या जनतेच्या विश्वासाला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न नगराध्यक्ष म्हणून मी, माझे सर्व नगरसेवक, सभापती म्हणून येणाऱ्या काळात आम्ही करणार। माझं शहर हे माझं कुटुंब या भावनेने माझ्या शहराचा सर्व बाबतीत आमदार रविशेठ पाटील साहेब असतील, खासदार तटकरे साहेब असतील, खासदार धैर्यशील दादा पाटील असतील, या सर्व नेत्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात गतिमान विकास करण्यासाठी आम्ही सर्व मंडळी कटिबद्ध असणार असं मी माझ्या जनतेला आश्वासित करते आणि थांबते। धन्यवाद। अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।